नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये। तर आज बनवूया आपण संडे स्पेशल असा चिकन बेत। तर बऱ्याच वेळा काय होतं, गडबडीत एखादे पाहुणे आले किंवा आपल्याला काही काम असेल तर जेवणाची खूप गडबड होते आणि नॉनव्हेज बनवायचं म्हणलं की वेळ जातो असं वाटतं। परंतु हा बेत आपला अर्ध्या तासामध्ये आपल्या चिकनचा संपूर्ण स्वयंपाक तयार होईल। या पद्धतीचं आजची रेसिपी मी तुम्हाला झटपट सांगणार आहे। तर 1 किलो चिकन आणले, छान धुवून कट करून ठेवले एका बाजूला। त्यानंतर पातेलं ठेवायचं, पातेल्यामध्ये तेल घालून 2 तमालपत्री आणि 1 दालचिनीचा तुकडा घालायचा। नंतर धुवून ठेवलेलं चिकन घालायचं, त्याच्यामध्ये हळद आणि मीठ घालायचं। मिठाचं प्रमाण थोडंसं जास्त ठेवायचं, कारण त्याच्यातील अळणी रस्सा आणि तर्रीच्या रस्स्यासाठी तेच मीठ आपण वापरणार आहोत आणि त्याच्याने छान चिकनला पाणी सुटतं। नंतर परतून घ्यायचं, 2 मिनटं झाकण ठेवायचं, 2 मिनटं वाफ येऊन द्यायची, छान हलवायचं, वरून थोडं पाणी घालून झाकण ठेवायचं। आता हे बाजूला काढून ठेवूया, आपण मसाल्याची तयारी करूया। आल्याचे तुकडे, लसूण छान खलबत्त्यामध्ये ठेचून घ्यायचा। नंतर काय करायचं, मिक्सरचं भांडं घ्यायचं, त्याच्यामध्ये भाजून ठेवलेलं आपलं खोबरं असते किंवा नसून भाजून ठेवलं तरी तेल, खोबरं घ्यायचं, थोडीशी जिरे पावडर घालायची आणि ते कोरडं वाटून घ्यायचं। त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि जे आपण ठेचून घेतलेलं आलं लसूणाची पेस्ट आहे ती घालायची आणि फिरवून घ्यायचं मिक्सरला। व्यवस्थित मिश्रण बारीक होतं या प्रोसेसनं। आता आपण हे बघूया, आपलं चिकन शिजलेलं आहे व्यवस्थित, 15 मिनिटांमध्ये शिजलं आहे बघा। खूप जास्त वेळ लागलाच नाही, 15 मिनिटांमध्ये चिकन शिजतं। आणि कुकरला जर शिजवायचं म्हटलं तर 2-3 शिट्ट्यांमध्ये एकदम व्यवस्थित चिकन शिजलं जातं। तर हे आपलं चिकन तयार आहे। आपण काय करूया, आता ह्याच्यातला अळणी रस्सा लहान मुलांसाठी आपण काढून घेऊया, किंवा कुणाला जर पथ्य वगैरे असते, पथ्याच्या लोकांच्यासाठी हा आपण अळणी रस्सा बाजूला काढून घेऊयात। आणि काय करूयात की याच्यामध्ये पाणी ओतूयात, थंड गरम कोणतंही पाणी यामध्ये ओतलं तरीही चालेल, पाणी ओतूयात। आणि ह्याच्यातलं जे आपलं सुक्कं चिकनसाठी लागणारं चिकन आहे शिजलेलं, ते चिकन एका ताटामध्ये बाजूला काढून घ्यायचं एका भांड्यामध्ये, आणि जे आदन उरलेलं असतं ते उकळी आणण्यासाठी बाजूला ठेवून द्यायचं। आता हे बघा, आपण चिकनचे पीस सगळे काढून घेतले, 2-3 पीस रश्श्यामध्ये ठेवून टाकायचे आणि आदन एका बाजूला उकळी आणायला ठेवायचं आणि त्याची फोडणी करायला घ्यायची। खूप भांडी करत बसण्यापेक्षा ज्या कढईमध्ये आपण सुक्कं बनवणार आहोत त्याच कढईमध्ये रश्श्याची फोडणी करून घ्यायची। तेल घातलं, त्यामध्ये वाटण करून घेतलेला मसाला घातला, त्याच्यामध्ये साठवणुकीचा चटणीचा मसाला घातला, चिकन मसाला घातला, मीठ घालायची गरज नाही कारण आधी आपण घातलेलं होतं। आणि छान तो परतून घेऊन तो मसाला या उकळी येत असलेल्या आदनामध्ये घालायचा, छान ढवळून घ्यायचं। तर्रीदार एकदम व्यवस्थित असा हा रस्सा तयार होतो। खूप भांडी लागत नाही, खूप वेळ लागत नाही। एका बाजूला याला उकळी यायला ठेवायचं आणि दुसऱ्या बाजूला पुन्हा आपण सुक्कं चिकन करण्यासाठी घेऊयात। त्या कढईमध्ये तेल घालायचं, बारीक चिरलेला कांदा घालायचा। तुम्हाला जर खूप ग्रेव्ही हवी असेल तर मसाल्यामध्येच तुम्ही कांदा आणि टोमॅटो भाजून घेऊ शकता, तुम्हाला चिकनची ग्रेव्ही भरपूर होते। तर कांदा भाजला की वाटण करून घेतलेलं जे वाटण आहे ते घालायचं, नंतर साठवणुकीचा चटणीचा मसाला घालायचा, चिकन मसाला घालायचा, थोडंसं मीठ घालायचं, कारण आपण आदनातून जेव्हा चिकनचे पीस काढतो तेव्हा त्याचं मीठ सगळं त्या पाण्यामध्ये उतरलं जातं। थोडंसं पाणी घालायचं आणि वरून हे चिकनचे पीस घालायचे आणि छान हलवून घ्यायचे सगळं। चिकनला त्या मसाल्याचं कोटिंग होईपर्यंत हलवायचं, 2 मिनटं हलवलं की व्यवस्थित होतं। हवं असेल तर एक ताट ठेवून झाकण ठेवून तुम्ही वाफही काढू शकता, पण काही गरज नाही, आपण व्यवस्थित शिजवून घेतलेलं असते चिकन। वरून अशी भुरभुरायची हिरवी कोथिंबीर बारीक चिरलेली, आणि हा आपलं आपलं सुक्कं चिकन तयार झालं। आता आपण इकडं बघूया, पातळ जे आपण तर्रीचा रस्सा करायला ठेवलेला होता तोही एकदम व्यवस्थित उकळी येऊन शिजलेला आहे। चव घेऊन बघायची, शक्यतो भरपूर मीठ घातलेलं असतं त्यामुळे मीठ घालायची गरज वाटत नाही। तर हे दोन्ही पदार्थ आपले तयार झालेले आहेत, अगदी 20 ते 30 मिनिटांमध्येच हे तयार होतात। आणि रस्सा आणि एका बाजूला आपण ऑलरेडी भात वगैरे करून ठेवायचा आणि भाकरी घालून घ्यायच्या। तर अर्ध्या तासामध्ये आपला हा चिकनचा बेत तयार झालेला आहे। तर रेसिपी आवडली झटपट तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा। थँक्यू फॉर वॉचिंग।